विद्यार्थी असेल, विद्यार्थ्यांनी त्याच्या नैतिक जबाबदारी पाळून मोठ्यांचा आदर करणे, सन्मान करणे, त्याच्यानंतर देशाबद्दल जे आपण राष्ट्रगीत घेतो किंवा राष्ट्रध्वज फडकवतो ते चालू असताना आपण त्याचा आदर करणं हे विद्यार्थ्यांनी सुद्धा बाळगलं पाहिजे, जेणेकरून आपला देश पुढे जाईल. आणि म्हणून आपला भारत हा विविधतेमध्ये एकता असणारा देश असला तरी सुद्धा ज्यावेळेस आपल्या भारतावर आक्रमण होतं त्यावेळेस आपण सर्व जाती धर्म भेद सोडून आपला देश महत्वाचा असतो त्यासाठी आपण काय करतो तर पुढे होऊन एकता दाखवतो. तर अशाच पद्धतीची एकता आपल्याला वेळोवेळी एकत्र येऊन दाखवायची आहे. हे सगळ्यात महत्वाचं संस्कार मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजावं या हेतून आपण राष्ट्रभक्ती हा अतिशय महत्वाचा जे नैतिक मूल्य आहे त्या नैतिक मूल्यावर आपण विचार केला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण आजचा विद्यार्थी हा उद्याचा काय आहे तर भावी नागरिक आहे. त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचं नीतिमूल्य जपलं जावं यासाठी आपल्या संस्थेने जे काही कार्यक्रम आखलेला आहे तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला नैतिक मूल्यांचा हा जो टॉपिक आहे हा विद्यार्थ्यांसमोर व्यक्त होण्यासाठी दिलेला आहे. त्याचबरोबर वेळेचं नियोजन ते सुद्धा आहे. तर हे सगळं करत असताना आपण आपला देश आणि आपल्या देशाप्रती असलेला आपला जो कर्तव्य आहे अभिमान आहे तो बाळगून आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. आदरणीय देहाडे सर यांनी जे आपल्याला 10 नैतिक मूल्य सांगितलेली आहेत त्या 10 नैतिक मूल्यांपैकी राष्ट्रभक्ती या नैतिक मूल्याबद्दल आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे. आणि दररोज तुम्हाला परिपाठामध्ये हे जे काही त्या कॉलम्स वरती नैतिक मूल्य दिलेली आहेत या नैतिक मूल्यांच्या आधारावर प्रत्येक शिक्षक माहिती सांगणार आहे रोजच्या परिपाठामध्ये. आणि जे काही नीतिमूल्य आहेत काही नीतिमूल्य नैसर्गिक आहेत, काही नीतिमूल्य सामाजिक आहेत, तर काही नीतिमूल्य धार्मिक असे विविध जे नीतिमूल्य असतात. आणि तुम्ही आर्थिकचा ज्यावेळेस विचार कराल तर त्यावेळेस तिकडे आर्थिक नीतिमूल्य असतात. मॅनेजमेंट सायन्सचे जे काही अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांसाठी नीती तत्व जे आहेत हे व्यवस्थापन शास्त्राशी निगडीत असतात. तर आपल्याला जीवन जगत असताना शालेय जीवनामध्ये या नीतिमूल्यांची अत्यंत गरज आहे. त्यात वक्तशीरपणा, राष्ट्रभक्ती, नीटनेटकेपणा, स्त्री पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता, त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन हे सगळे जे काही